नमस्कार, मी विलास गंगाधरराव पाटील शिंदे मांजरमकर। काल आमच्या गावामध्ये गैबनपीर शाहवल्ली या विशेष पैगंबराच्या दर्ग्याच्या निमित्ताने दरवर्षी विशेष जानेवारी महिन्यामध्ये विशेष तारखेला यात्रा भरत असते आणि त्या यात्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं यावर्षी कमी आहे। अतिशय सुंदर यात्रा यावर्षी भरली। अनेक तरुणांनी या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि स्वतः होऊन लोकांनी वर्गणी दिली। अनेक स्तरातील मान्यवरांनी यासाठी वर्गणी दिली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून यावर्षी एवढ्या सुंदर प्रकारे कुस्त्याचा फळ भरला, ज्या कुस्त्यासाठी गेल्या 10 दिवसापासून मांजरम येथील तरुण मंडळी अतिशय मनोभावाने आपली सेवा देत आहेत आणि त्या सेवेचं फलित काल नक्कीच मांजरम मध्ये दिसून आलं। अनेक पंचक्रोशीत नाव होत आहे मांजरमचं। कालपासून एकच चर्चा आहे की मांजरम मध्ये अतिशय सुंदर असा कुस्तीचा फळ काल झालेला आहे आणि या कुस्तीचं नियोजन असं करण्यात आलेलं होतं की अतिशय सुंदर कुस्तीच्या फळासाठी गावातील तरुणांनी वर्गणी जमा केली। काल सकाळी मारुती हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, कारण हनुमंतराय म्हणजे कुस्तीच्या पैलवानांचं विशेष महत्व मानलं जातं, आधार मानला जातो। ज्या हनुमंतरायाने सदैव आपल्या शरीरासोबत एक भक्तीचं मार्ग अवलंबून शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य पैलवानाचे असते ते हनुमंतरायाचं असते। त्या हनुमंतरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणून बँड बाजाच्या माध्यमातून गाजत वाजत दर्ग्यावरती जाऊन दर्ग्याचं सर्वप्रथम गावकऱ्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर कुस्तीच्या फळावरती जाऊन त्या ठिकाणी नारळ फोडण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी नारळाच्या कुस्तीपासून कुस्तीचा प्रारंभ झाला। नारळाच्या 2 विशेष लहान लेकरांच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या, ज्यांचं वय 10 वर्ष होतं आणि त्या 2 कुस्त्या झाल्यानंतर 100 रुपयाच्या कुस्त्या जवळपास 100 लावण्यात आल्या। त्यानंतर 500 रुपयाच्या कुस्त्या जवळपास 150 लावण्यात आल्या आणि जवळपास 2000च्या जे कुस्त्या होत्या त्या 50 लावण्यात आल्या। 5000च्या कुस्त्या 5 लावण्यात आल्या आणि जवळपास 60,000ची कुस्ती लावण्यात आली, 15,000ची कुस्ती लावण्यात आली आणि शेवटची कुस्ती जी फार विशेष झाली ती कुस्ती 21,000ची लावण्यात आली। अशा जवळपास 250 कुस्त्या काल मांजरम येथे जवळपास दुपारी 1 पासून ते संध्याकाळच्या 8:30 पर्यंत या कुस्त्याचा डाव अतिशय रंगतदार हलगीच्या वाद्यावरती एक विशेष कमिटीच्या माध्यमातून ज्या कुस्तीच्या फळासाठी यावर्षी विशेष तरुणांनी नेट मारलं होतं आणि नेटच्या बाजूने एक राऊंड केला होता। ज्या राऊंड मध्ये ज्या पैलवानाची कुस्ती आहे त्या पैलवानांनी सर्वप्रथम आपलं दर्शन द्यायचं, म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या पैलवानाची कुस्ती होणार आहे दिसलं पाहिजे, त्यासाठी बॅरिकेड केला होता। त्या बॅरिकेड मधून त्या ठिकाणी पैलवान जाणार, मग आपलं दंड ठोपवणार आणि नंतर तो ग्राउंड मध्ये जाऊन आपली कुस्ती खेळणार आणि त्या कुस्ती विशेष कुस्त्या अशा 3 कुस्त्या शेवटच्या झाल्या। अशा टोटल 245 कुस्त्या या ठिकाणी झाल्या। या कुस्त्यासाठी विशेष पोलीस अधिकारी साहेब नायगावच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपली सेवा दिली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आहे। मांजरम येथील आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स यांनी सुद्धा आपली सेवा दिली। थंड पाण्याचे जार या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पैलवानासाठी, गावकऱ्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते। त्यासोबतच उंच असा टेंट आलेल्या पैलवानासाठी, गावकऱ्यांसाठी, वयोवृद्ध माणसांसाठी विशेष खुर्चीचं आयोजन या ठिकाणी गावकऱ्याच्या कमिटीच्या माध्यमातून, कुस्ती कमिटीच्या माध्यमातून केलेलं होतं। त्या सर्वांचं पुनश्च एकदा मी विलास गंगाधरराव शिंदे मांजरमकर मनस्वी अभिनंदन करतो, कारण अशी एक प्रक्रिया, अशी कृती प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये भासावी आणि आपल्या गावचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी विशेष लक्ष देत राहावं। आणि या यात्रा महोत्सव जे परंपरा चालत आलेला आहे, कारण हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, विविधतेने नटलेल्या या भारत देशातील या यात्रा, जत्रा, महोत्सव, कीर्तन, भजन सोहळे या गावाची शान असतात आणि ती शान तरुणांनी यावर्षी नक्कीच एक वेगळ्या रूपात राखून ठेवलेले आहे, ज्यामुळे पंचक्रोशीत मांजरमचं नाव विशेष घेतलं जात आहे। पुढे सुद्धा ईश्वर त्यांना ती सद्बुद्धी देव, ते कार्य करण्याची ताकद देव, हेच मी सद्गुरूच्या चरणी ईश्वराकडे प्रार्थना करतो। पुनश्च एकदा मांजरमच्या सर्व तरुणांचं, ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी बांधवांचं, सरपंच साहेबांचं, सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की मांजरमसाठी जो आपण पुढाकार घेतला तो नक्कीच पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव होत आहे। हे खूप मोठं आपलं योगदान आहे। धन्यवाद।